नमस्कार, सिटी विदर्भ न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत। बातमीपत्रात पुढे जाण्याआधी बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। संपूर्ण देशभरात भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी आठवण करून अनुयायांनी दिली श्रद्धांजली। देशात 55 ग्रीन बसेस इथेनॉलवर सर्वप्रथम नागपूर शहरात। आपली बस या लोकार्पण सोहळ्याचे अनावरण संपन्न। केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने होते उपस्थित। तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाला अनेक मोर्चांनी दिली विधान भवनात धडक। आता बातम्या विस्ताराने। थोर भारतीय पुढारी व अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आठवण करून नागपूर शहरातील संविधान चौक येथे अनुयायांनी श्रद्धांजली अर्पित केली। जागो जागो ए भीम के दीवानो, जागो जागो ए भीम के दीवानो, जागो जागो अब तो जागो ए भीम के दीवानो, जागो जागो अब तो जागो ए भीम के दीवानो। कौन है सच्चा कौन है झूठा अब तो तुम पहचानो, जागो जागो ए भीम के दीवानो, जागो जागो ए भीम के दीवानो। हाल है आज हमारा उस हाल को कब समझोगे, जो हाल है आज हमारा उस हाल को कब समझोगे, इन झूठे मक्कारों की तुम चाल को कब समझोगे। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 60वीं पुण्यतिथि के उपलक्ष्य में आज संविधान चौक में हम लोग सब खड़े हुए हैं। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को सच्ची श्रद्धांजलि अर्पण करने के लिए बाबा साहब को इसीलिए हम लोग सब नमन करते हैं कि जिन्होंने हमारा जो पूरा जो हमारे ऊपर में जो अन्याय अत्याचार होता था उसको हम बाबा साहब ने वो हमें हमारा पूरा जो अधिकार दिया है। इस घटना के माध्यम से हम बाबा साहब कभी भूला नहीं जा सकते। मैं ही क्या तो पूरी भारतवर्ष के जितने भी नागरिक हैं वो बाबा साहब के घटना को नहीं भुला सकते। बाबा साहब ने हर क्षेत्र में काम किया है। जैसा कि हम जानते हैं बाबा साहब ने धार्मिक विचार हो, आर्थिक विचार हो, सामाजिक विचार हो, महिला के उत्थान के लिए हो, चाहे गरीबों के उत्थान के लिए हो, वो बाबा साहब ने अपना कार्य किया है। इसीलिए बाबा साहब की घटना को कभी भूल नहीं सकते। जो संविधान मौलिक अधिकार दिया है, सबको जीने का अधिकार दिया है, उसी अधिकार के हिसाब से सभी लोग जनता चल रही है। जिस दिन बाबा साहब का संविधान ये जनता ये देश के नागरिक भूल जाएंगे उसी दिन इस देश का विघटन होगा। इसलिए मैं आज के उपलक्ष्य में इतना कहना चाहूँगा हमारे देश को चलाने वाले लोगों को कि अगर बाबा साहब के संविधान के हिसाब से चलोगे, बाबा साहब के संविधान के अनुसार ही चलोगे, तभी अपना ये देश एक संग रह सकता है। तभी जो कोई अगर ऐसी कोशिश करेगा कि बाबा साहब को घटना को तोड़ने की मरोड़ने की छोड़ने की विचार करेगा वो एक संग नहीं रह सकता। और सच्ची श्रद्धांजलि इसी दिन होंगी कि बाबा साहब के संविधान के हिसाब से हर जनता चले। यही मैं आज के उपलक्ष्य में यहाँ
बोलना चाहूँगा। मैं दी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा का शहर अध्यक्ष भीमरावजी भूसे, इस नाते से यहाँ मेरे सभी पदाधिकारी नागपुर शहर के भारतीय बौद्ध महासभा के यहाँ श्रद्धांजलि अर्पण करने के लिए आए हैं। और एक बार बाबा साहब को सच्ची श्रद्धांजलि अर्पण करते हुए मैं अपने शब्द को यही विराम देता हूँ। धन्यवाद। जय भीम। नोट के बदले अपना ये वोट बेचने वालों, नोट के बदले अपना ये वोट बेचने वालों, खुद के बच्चों का जीवन तुम खतरे में ना डालो, खुद के बच्चों का जीवन तुम खतरे में ना डालो। मिला तुम्हें अधिकार वोट का, कीमत उसकी जानो। जागो जागो ए भीम के दीवानो, जागो जागो ए भीम के दीवानो। माध्यमातून सर्व तळागाळातले लोक सुद्धा आजचा दिवस सर्व बुद्धविहारामध्ये संविधान सभेमध्ये आपापल्या पद्धतीने साजरा करतात। नागपूर महानगरपालिका विभागातर्फे यशवंत स्टेडियम परिसरात आयोजित शहर बस वाहतुकीमध्ये नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या आपली बस सेवा प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। देशात सर्वप्रथम 55 ग्रीन बसेस इथेनॉलवर नागपूर शहरात चालतील। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केवळ स्वप्न बघत नाही तर ते वास्तवातही आणतात। त्यांनी प्रदूषण मुक्त सार्वजनिक वाहतुकीचे स्वप्न बघितले होते। त्यातूनच ग्रीन बस वाहतुकीला नागपुरात सुरुवात झालेली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या या स्मार्ट ग्रीन वाहतुकीचे मॉडेल राज्यातील सर्व महानगरपालिकात राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली। महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे यशवंत स्टेडियम परिसरात आयोजित शहर बस वाहतुकीमध्ये नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या आपली बस या प्रकल्पांचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। व्यासपीठावर नितीन गडकरी यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदार प्राध्यापक अनिल सोले, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉक्टर मिलिंद माने, गिरीश व्यास, परिणय फुके, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, आयुक्त श्रवण हार्डीकर, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर आदी उपस्थित होते। देशात सर्वप्रथम 55 ग्रीन बसेस नागपूर शहरात इथेनॉलवर धावत आहेत। 3 ऑपरेटर 100 आधुनिक लाल बसेस ऑपरेट करतील। यात जीपीएस, वायफाय, कॅमेरे अशा प्रकारची सुविधा राहणार आहे। स्टार बसमुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे, असा विश्वास महापौर प्रवीण दटके यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला। बसेससाठी 70% इथेनॉल उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी नितीन गडकरीचे आभारही व्यक्त केले। प्रदूषण मुक्त शहर बस वाहतुकीसाठी 4 ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहे। वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी बस डेपोची गरज भासणार आहे। यासाठी महापालिकेला आवश्यक असलेल्या शहरातील जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली। दिल्ली शहरात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। डिझेलच्या वापरामुळे विषारी वायू पर्यावरण वाढत आहे। वर्षाला 7 लाख कोटींचे पेट्रोल व डिझेलची आपण आयात करतो। यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलन खर्च करावे लागते। प्रदूषण मुक्त व विदेशी चलन बचतीसाठी बायो इंधन हाच पर्याय आहे। यातूनच देशाचे भविष्य बदलेल, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। साखर कारखाने व धानापासून इथेनॉल उत्पादित करता येते। यासाठी पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असा प्रकल्प उभारला जाईल। यातून शेतकऱ्यांनाही रोजगार उपलब्ध होईल, तसेच विदर्भात मुबलक प्रमाणात असलेल्या कोळशापासूनही इथेनॉल उत्पादित करण्यात येईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। नागपूर शहराचे सर्व आमदार, सर्व खासदार, आपले महाराष्ट्राचे मुख्य सचिव माननीय स्वाधीन क्षत्रियजी, मंचावर उपस्थित माननीय दयाशंकरजी, मान्य बाल्या बोरकर, उपस्थित सर्व पक्षाचे गटनेते मान्य गौतमजी पाटील, माझ्या समोर उपस्थित सभागृहातील माझे सर्व सहकारी, माता भगिनी, मित्रांनो, सर्वप्रथम मान्य नितीनजींचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की देशात पहिल्यांदा 55 इथेनॉल बस, या प्युअरली इथेनॉलवर चालणाऱ्या बस, प्रदूषण मुक्त बस आज नागपूर शहरात त्याची सुरुवात होते आहे। त्याचबरोबर स्टार बसच्या नावाने जो कलंक नागपूर शहरावर लागला होता, तो मान्य अनिलजींच्या नेतृत्वात, आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या नेतृत्वात तो आज आम्ही पुसून टाकला आणि जवळपास 3 ऑपरेटर रेड बसचे जे नवीन 100 बस घेऊन या शहरात येणार आहेत, त्यात मिनी बस असतील, त्यात मोठ्या बस असतील, त्यात वायफाय असेल, त्यात कॅमेरे असतील, त्यात GPRS असेल, त्यात GPS असेल, या सगळ्या यांनी उपयुक्त अशा बसेस आता नागपूर शहरात चालतील।
त्यासोबतच मी माननीय नितीनजींचं अजून एका कामासाठी अभिनंदन, धन्यवाद आणि आभार मानील की आजपर्यंत ज्या 2 ट्रायलच्या बसेस नागपुरात चालल्या त्याचं किमान 70 ते 80 लाख रुपयाचं इथेनॉल माननीय नितीनजींच्या माध्यमातून कि हमारे पास महाराष्ट्र में शुगर फैक्ट्रीज है और शुगर फैक्ट्रीज में शुगर तैयार करने के बाद चीनी तैयार करते समय जो मोलाइसेस निकलता है उससे इथेनॉल बनता है और इथेनॉल अब पेट्रोल में डाला जाता है। ये इथेनॉल किसानों ने तैयार किया हुआ ईंधन है और इसमें लगभग पोल्यूशन नहीं के बराबर है, और हम जो पेट्रोल और डीजल डालते हैं उसमें काफ़ी पोल्यूशन होता है। तो सबसे पहले ये किसानों ने तैयार किया हुआ ईंधन है जो इथेनॉल है, जिसके ऊपर ये बस चल रही है। अब दुनिया बदल रही है, अब आपको सेकंड जनरेशन इथेनॉल की शुरुआत हुई है। हमारे विदर्भ में हम चावल लगाते हैं और चावल काटने के बाद जो तनस निकलता है उसको जला देते हैं। पंजाब और हरियाणा में ये तनस जलाने के कारण दिल्ली में पोल्यूशन होता है। अब ये तनस से यानी कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, राइस स्ट्रॉ, पराठ्या, तुराट्या, ज्वारीची फणं, तनस याच्यापासून सेकंड जनरेशन इथेनॉल अब तैयार होता है। और मुझे खुशी है कि अगर ये इथेनॉल हमारे विदर्भ में शुरू हो जाएगा तो भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, नागपुर का आधा जिला और उसके साथ साथ गढ़चिरौली और चंद्रपुर, ये 6 ज़िले में एक एक तालुका में एक एक फैक्ट्री होगी और ये इथेनॉल जो है वो देश के ऊपर वहाँ की गाड़ियाँ चल पाएगी और हमारे किसानों को रोज़गार मिलेगा और युवाओं को रोज़गार मिलेगा। अब इतना ही नहीं तो आगे चलकर हमारे म्यूनिसिपल वेस्ट जो है इससे प्लास्टिक, मेटल और उसके साथ साथ ग्लास तीनों को सेग्रीगेट करके जो कचरा होता है उससे भी इथेनॉल बन सकता है। और इसलिए इथेनॉल तो हमारे पास है ही, और विदर्भ में, महाराष्ट्र में हमारी ताकत है कि शुगर मिल भी इथेनॉल दे सकती है और जो चावल उत्पादक एरिया है वहाँ से भी इथेनॉल तैयार हो सकता है। मैं 8 साल से मिशन के रूप में ये काम कर रहा हूँ। पहले स्मार्ट ट्रांसपोर्ट की शुरुआत और पहले ग्रीन ट्रांसपोर्ट की शुरुआत आज नागपुर महानगर पालिका ने यहाँ पर की है। और मैं ऐसा मानता हूँ कि देश के ट्रांसपोर्ट मिनिस्टर आदरणीय नितिन जी हैं और नितिन जी ने नागपुर के लोगों को पर्यावरण मुक्त पब्लिक ट्रांसपोर्ट मिले, इस प्रकार का एक सपना देखा था। और आज देश का एक नया मॉडल उनके ही तत्वावधान में उन्हीं के शहर नागपुर में शुरू हो रहा है। मैं ऐसा मानता हूं कि नितिन जी केवल सपने दिखाने वाले नेता नहीं है, तो सपनों को वास्तविकता में लाने वाले नेता है। इसलिए उनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। ये जो मॉडल आज नागपुर महानगर पालिका ने हमारे सामने लाया है, एक और ग्रीन बसेस तो आ ही रही है जो 100% इथेनॉल बेस्ड इस प्रकार की स्कानिया ने तैयार की हुई ये बसेस है, और जिसके बारे में नितिन जी ने बताया कि किसान के खेत में अगर हम पब्लिक ट्रांसपोर्टेशन का सारा फ्यूल तैयार करेंगे तो एक और ट्रांसपोर्टेशन ये ग्रीन तो होगा ही, लेकिन उसके साथ साथ ये जो ट्रांसपोर्टेशन है ये ग्राहकों को सस्ता मिलेगा और किसानों को उसका फ़ायदा, उनका जो वेस्ट है उस वेस्ट की कीमत उनको मिलेगी। तो एक प्रकार से जिसको हम विन विन कह सकते हैं, इस प्रकार की व्यवस्था खड़ी हो रही है। और महानगर पालिका ने एक नया मॉडल यहाँ पर हम सबको दिया है, जिसमें इंटीग्रेटेड बस ट्रांसपोर्ट मैनेजमेंट सिस्टम ये महानगर पालिका ने तैयार की है। इस सिस्टम के तहत 4 ऑपरेटर इस सिस्टम को रन करेंगे
एक ऑपरेटर ग्रीन बस को रन करेगा, 3 ऑपरेटर रेड बस को रन करेंगे और उसके माध्यम से ये कंप्लीट सिस्टम को एक मोबाइल ऐप पर लाकर अभी जो बसेस है उन बसेस में अगर हम देखें तो एयर कंडीशन बसेस भी है, बसेस के अंदर पब्लिक एड्रेस सिस्टम भी है, व्हीकल ट्रैकिंग सिस्टम भी है। तो इसका सीधा असर ये होगा। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाला विधान भवन परिसरामध्ये अनेक मोर्चांनी धडक दिली आणि त्यातच समस्त धनगर समाजातर्फे राज्य सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्याही महाराष्ट्र सरकारकडे समस्त धनगर समाजाने केलेल्या आहेत। आमची आरक्षणाची मागणी आहे। गेली 65 वर्ष ह्या सरकारने या मागणीला कधीही म्हणजे दुजोरा दिलेला नाही, नुसतं झुलवत ठेवलं आहे। ज्या अर्थी आम्ही संविधानात आहोत त्याचा विचार त्या सरकारला पडला नाही, जे संविधानात नाही त्यांचा विचार येऊन पडला आहे। हे म्हणजे खंत वाटते। 65 ते 70 स्वतः मुख्यमंत्री आमदार असताना बारामतीच्या मोर्चात जाऊन सांगितलं की मी जसा मुख्यमंत्री होईल तसा तुमचा 15 दिवसात प्रश्न निकाली लावे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न उचले। तो कोणी उचललेला नाही। तेव्हापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचं मुख्यमंत्री भेटसुद्धा द्यायला तयार नाही। ही चिंताजनक बाब आहे। का वाटते सीएम साहेब जेव्हा त्यांची सरकार नाही होती त्यावेळी तुम्हाला खूप आश्वासन दिले, सरकार आले त्यांच्यानंतर ते भेट द्यायला सुद्धा तरी आमच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी त्यांच्याशी इन्क्वायरी केली की साहेब एकदा तरी आम्हाला भेट द्या, पण ते कोणी भेट द्यायला तयार नाही। आणि ते टीच जे लावली आहे ती कॅन्सल करावी। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही टीचची मागणी जी आहे ती रास्त नाही आहे, ते अवैध मागणी आहे, सरकारने लादलेली मागणी आहे, हे असं आमचं म्हणणं आहे। का वाटते सरकार आता 3 वर्ष होऊन राहिली आतापर्यंत तुमची मागणी पूर्ण केली नाही, का वाटते तुम्हाला काही सरकारनं आमच्याशी सरकारने सरळ विश्वासघात केला आहे, दिशाभूल केलेली आहे। तुमचं नाव सांगा पूर्ण। ज्ञानेश्वर देवरावजी घायवट। या संस्थेचा हे जो मोर्चा काढला आम्ही, या संस्थेचा मी प्रसिद्धी प्रमुख आहे। मला एक आणखी सांगा, या मोर्चामध्ये कुठून आले? पूर्ण महाराष्ट्रातले लोक आले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र कारागृहाच्या बंदी कलावंतांनी साकारलेला सांस्कृतिक कार्यक्रम तिमिरातुनी तेजाकडे येत्या 7 डिसेंबर रोजी वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र कारागृहाच्या बंदी कलावंतांनी साकारलेला सांस्कृतिक कार्यक्रम तिमिरातुनी तेजाकडे या कार्यक्रमाचे आयोजन येत्या 7 डिसेंबर 2016 रोजी वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये करण्यात आलेले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली। या माध्यमातून बंदियांमध्ये असलेले कला कौशल्य समाजासमोर मांडण्याच्या उद्देशाने बंदिवान कलारजनी या कार्यक्रमाची संकल्पना निर्माण झाल्याचे यावेळी ते सांगत होते। तसेच या कार्यक्रमाकरिता बंदी 3 ते 4 महिन्यांपासून खूप मेहनतीने व उत्साहाने तयारी करीत असल्याचीही माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, मोर्शी खुले कारागृह, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह व नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह व गडचिरोली कारागृह अशा एकूण 7 कारागृहातील 84 पुरुष व 9 महिला म्हणजेच एकूण 93 बंदियांनी सहभाग घेण्याची माहिती डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी दिली। हे बघा, यामध्ये आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कैदी आहेत त्या लोकांची सुधारणा आणि पुनर्वसन आमच्या कारागिरी प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। आणि ज्यावेळेस आपण कल्चर प्रोग्राम करतो तर त्यातून माणसाच्या मनावर खूप मोठा चांगला परिणाम होतो। आणि मागच्या वर्षी आम्ही जे हा कार्यक्रम नागपूरला घेतला होता, आम्ही बघितलं की वर्षमध्ये जे कैदी होते जे त्यामध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावर खूप चांगले परिणाम झाले। आणि इतर जे कैदी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कला गुणाबद्दल चांगलं वागणूक मिळालं। बरेच कैदी नवीन डान्स शिकले, काही कैद्यांनी मिमिक्री शिकली, काही कैद्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी मी सुद्धा सहभागी होणार। तर ज्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आणि कला गुणामध्ये लोक सम्मिलित होतात तर त्यांच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो। तर हा उद्देश ठेवून आम्ही यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाला येणार आहेत स्वतः त्या दिवशी। हा 1.5 तासाचा कार्यक्रम आहे। यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीज आहेत, गाणे आहेत, डान्स आहेत, मिमिक्री आहे, कव्वाली आहे, गणपतीचे भजन आहे, असं वेगवेगळे टाईपचे यामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे। किती जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये की फक्त नागपूरच? नाही, यामध्ये टोटल महाराष्ट्राचे 7 सेंट्रल जेल आहेत त्याचे कैदी आहेत
आणि टोटल 84 पुरुष आणि 9 महिला सहभागी होत आहेत. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या कैद्यांच्या मध्ये सहभाग आहे. तर म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे सर हा प्रोग्राम? नाही, हा सगळ्यात आधी कार्यक्रम 2005 मध्ये झाला होता, पण त्यानंतर 10 वर्ष खंड पडला होता. पुन्हा मागच्या वर्षी आपण सुरू केला आणि यावर्षी आपण कार्यक्रम घेतो. हां, मी डॉक्टर BQ उपाध्याय ॲडिशनल DG प्रिजन महाराष्ट्र. या प्रसंगी आपल्याला एवढे सांगतो की हा जो एक कार्यक्रम आहे हा एक वेगळा कार्यक्रम आहे, एक सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम आहे. आपलं जे कैदी आहेत जे जेलमध्ये राहतात त्यांच्यामध्ये कसा कलागुण आहे हे आपण या कार्यक्रमामध्ये येऊन बघावं आणि त्या कैद्याला आशीर्वाद द्यावा. बातमीपत्रात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण बघत राहा सिटी विदर्भ न्यूज. किसान आत्महत्या से लेकर विदर्भ के मुद्दों को लेकर होगी बात. विधान भवन के कई मुद्दों पर होगी नजर, कई मुद्दों को लेकर होगी चर्चा. कितने विधायक होते हैं पास या कितने विधायकों को मिल पाती है मंजूरी, जानिए 2016 शीत सत्र के दौरान. इस साल विधान भवन पर धड़केंगे कई मोर्चे, मराठा मोर्चा हो या हो कांग्रेस का मोर्चा. क्या सरकार देंगी इन मोर्चे को न्याय? देखना होगा सिटी विदर्भ न्यूज पर, मैं और मेरी टीम के साथ. हमारी रहेंगी हर खबर पर पौनी नजर. विधान भवन और विधान परिषद के 288 विधायकों के साथ में कराएंगे आपको रूबरू. विधानसभा शीत सत्र 2016 का होगा आवाज, कई मुद्दों को लेकर गूंजेगी आवाज. देखते रहिए सिटी विदर्भ न्यूज पर 2016 शीत सत्र. बातमीपत्रात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. पुढूया पुढल्या बातमीकडे. कामठी रोडवरील निकिता फार्मा कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत मृत्यू झालेल्या परिवारांना 10 लाख रुपये तसेच जखमींना 5 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आमदार प्रकाश गजबे यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला केलेली आहे. कामठी रोडवरील निकिता फार्मा कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 2 जण होरपळून दगावले आहेत. या आगीची झळ आणखी 25 जणांना बसली आहे. ज्यांना या आगीने कवेत घेतले त्या सर्वांची आर्थिक स्थिती दयनीय आहे. त्यामुळे सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख आणि जखमींना 5 लाखांची मदत द्यावी अशी मागणी आमदार प्रकाश गजबे यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला केली. विदर्भातल्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हिवाळी अधिवेशन नेहमीच गाजते. त्यात ही आगीची घटना अत्यंत ताजी असल्याने परिसरात माध्यमांशी साधलेल्या संवादात आमदार गजबे म्हणाले, आगीत होरपळलेल्यांवर सध्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जखमीची विचारपूस केली असली तरी ती पुरेशी नाही. त्यांनी जखमींना आर्थिक मदत देण्याबाबत चकारही शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळे आगीत भाजलेल्यांचे नातेवाईक उपचार खर्चांच्या घोराने होरपळत आहेत. त्यांना दिलासा मिळावा यासाठी संसदीय लोकशाही पद्धतीने आपण मागणी रेटून धरणार आहोत. आगीत प्राण गमावलेल्या नातेवाईकांना 10 लाख आणि जखमींना 5 लाखांची नुकसान भरपाई सरकारने द्यावी. शिवाय या कंपनीच्या संचालकावर कायदेशीर कार्यवाही करावी असे मत गजबे यांनी व्यक्त केले. फार्मास्यूटिकल कंपनी में जो अभी बीच में हादसा हुआ है उसकी जानकारी लेने हेतु आप गए थे और क्या जानकारी मिली? और जो वहाँ पे जो घायल अवस्था में जो हॉस्पिटल में 19 लोग जो है उसमें से कुछ लोग मृत्यु पाए गए हैं, क्या उनके परिवार को मुआवजा मिलेगा? निश्चित तौर से मैं आपको बताना चाहूँगा कि जो निकिता कंपनी में 23 लोग वहाँ पे आग से जले, बहुत गरीब कामगार थे. उसमें से 23 ने 24, तो उसमें से 2 लोग उनका देहांत हो गया. बहुत दुख भरी घटना है और सारे गरीब तबके के लोग हैं. हमने सरकार से मांग करी थी कि जो लोग मृतक है उसके परिवार को 10 लाख रुपए दे और 5 लाख रुपए जो जले हुए और उनकी भी परिस्थिति बहुत क्रिटिकल है वो गरीबों के लिए कि ये सरकार कुछ कर नहीं रही. वहाँ मुख्यमंत्री साहब गए थे वहाँ पे तो भी उसके ऊपर कोई इलाज नहीं हो पा रहा और वो मदद नहीं हो पा रही. हम और मांग करते हैं सरकार से कि तुरंत इसके ऊपर
कार्रवाई करे और वो जो मृतक और जो जख्मी लोग हैं उनको 10 लाख रुपए और 5 लाख रुपए जख्मियों को, मृतक को 10 लाख रुपये तुरंत दे सरकार। शहरातील गरजू परिवारातील मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी गुजरात येथून ताब्यात घेतले आहे। या टोळीमध्ये अमरावतीच्या 2 महिलांसह गुजरात येथील 4 पुरुषांचा समावेश आहे। या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील मुलींना गाठून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून परराज्यात त्यांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरात उघड झालेला आहे। शहरातील बिच्छू टेकडी परिसरातील एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी फ्रेसरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दिली। पोलिसांनी तपासादरम्यान मुलीच्या शेजारी राहणाऱ्या 2 महिलांना संशयावरून ताब्यात घेतले। त्यानंतर महिलांकडे विचारपूस केली असता आपण त्या मुलीची विक्री गुजरात येथे केल्याचे संबंधित महिलांनी कबूल केले। त्यानंतर पोलिसांनी गुजरात येथून महिलांची खरेदी विक्री करणाऱ्या 3 दलालांना ताब्यात घेतले। या प्रकरणातील आरोपी महिला मुलींना या दलालांकडे दिल्यानंतर त्यांचे मुख्य दलालामार्फत गुजरात मधील युवकांशी लग्न लावून दिले जात असल्याचे तपासात समोर आलेले आहे। या प्रकरणी अमरावती पोलिसांनी मीरा खोब्रागडे व आशा नाईक या 2 महिलांनाही अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून गुजरात येथील कल्लूभाई जयाभाई पटेल, राजा परमार आणि मोहम्मद इक्बाल रियाजुद्दीन या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 2 महिलांसह 4 पुरुषांना अटक केली असून पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस करत आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आशियातील उत्कृष्ट दर्जाच्या मॅग्नीज खाणी असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅग्नीजची चोरी होत आहे। यावर उपविभागीय अधिकारी विक्रम साडी सुंदरटोला येथे कार्यवाही केली असून पोलिसांनी एका ट्रॅक्टरला ताब्यात घेतलेले आहे। या प्रकरणी तुमसर उपविभागीय अधिकारी विक्रम साडी यांना गुप्त माहिती मिळाली होती। सुंदरटोला या गावातील इस्रायल शेख अवैध मॅग्नीज खरेदी करून ते बाहेर चोरीने विक्री करत असल्याची माहिती मिळाली। साडी यांनी सुंदरटोला या गावात छापा टाकला असता या ठिकाणी मॅग्नीजचा ट्रॅक्टर मिळाला। याचबरोबर मॅग्नीज साठवून ठेवलेले गोडाऊन आढळून आले। पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून गोडाऊनला सील केले आहे। परंतु आरोपी इस्रायल शेख हा फरार असून त्याच्यावर अवैध खनिज साठवून ठेवल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 9 लाखाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे। दिनांक 30/11/16 रोजी गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत सुंदरटोला येथे शेख इस्रायल शेख या इसमाने अवैधरित्या चोरीचे मॅग्नेज डंपवरती खाली करताना मिळून आल्याने ट्रॅक्टरसहित पकडण्यात आला आहे। याची सूचना DMOंना देण्यात आली आहे। तो मुद्देमाल किमान 2 लाख रुपयाचा आहे। आम्हाला गोपनीयरित्या माहिती मिळाली, त्यानुसार ही कारवाई करण्यात। टोटल ट्रॅक्टर आणि त्याचा माल कितीचा सर अंदाजे? टोटल ट्रॅक्टरसहित ते 8 ते 9 लाखाचा माल आहे। बातम्यांच्या अखेरीस पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। संपूर्ण देशभरात भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी आठवण करून अनुयायांनी दिली श्रद्धांजली। देशात 55 ग्रीन बसेस इथेनॉलवर सर्वप्रथम नागपूर शहरात। आपली बस या लोकार्पण सोहळ्याचे अनावरण संपन्न केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने होते उपस्थित। तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाला अनेक मोर्चांनी दिली विधान भवनात धडक। आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया। आपण बघत राहा सिटी विदर्भ न्यूज, आवाज विदर्भाचा। नमस्कार।